मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढली जाते आणि ही पदयात्रा आज लोणावळ्यावरून नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे। नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोर्चा धडकल्यानंतर या ठिकाणी सभा घेतली जाणार आहे। वाशी मार्केटमध्ये जरांगेंचा मुक्काम असेल। कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही आणि शहरात ते रस्ते अडवले जाणार नाही त्याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार सरकारला असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता आता दिवसागणिक वाढतीये। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा कार्यकर्ते 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनं करण्याच्या तयारीत आहेत। या आंदोलनामुळे शहरात कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे मुंबईतली शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेत मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी केलेत। शहरात 5 किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यास आणि मिरवणुका काढण्यास 6 फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंचं लोणावळ्यामध्ये जंगी स्वागत झालं। या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे। सभास्थळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव दाखल झालेत। कडाक्याच्या थंडीनं मराठा आंदोलक गारठलेत। शेकोट्या पेटवून मराठा बांधवांनी थंडीमध्ये रात्र जागून काढलेली आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाहीच असा निर्धार मराठा बांधवांनी केलेला आहे। परभणीतला मराठा तरुण चक्क घोड्यावर बसून मुंबईकडे रवाना झालाय। कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेऊनच परतणार असा निर्धार त्यानं केलेला आहे। गाड्या अडवतील मात्र घोड्याला कोण अडवणार अशी प्रतिक्रिया देखील या तरुणानं दिलेली आहे। ओबीसी आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असं अप्रत्यक्ष आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी धाराशिवमधल्या ओबीसी आरक्षण महाएल्गार मेळाव्यामध्ये केलेलं आहे। जो पक्ष आरक्षणवादी आहे आणि जो पक्ष 12 ते 13 खासदारकीचे उमेदवार ओबीसी मधून देईल त्यालाच मतदान करा म्हणजे ओबीसी आरक्षण टिकेल असा सल्ला सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी थेट ओबीसी मेळाव्यामध्येच दिलेला आहे। काहीही झालं तरी झुकणार नाही असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला। रोहित पवारांची बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून चौकशी झाली। तब्बल 11 तास त्यांची चौकशी करण्यात आली। रोहित पवार रात्री 10:15च्या दरम्यान ईडी कार्यालयाच्या बाहेर पडले। पुन्हा एकदा 1 फेब्रुवारीला चौकशीला बोलावण्यात आल्याची माहिती सुद्धा रोहित पवारांनी दिलेली आहे। विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स यासारख्या शस्त्रांचा वापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलाय। सत्ताधाऱ्यांच्या एकाही आमदार खासदारावर ईडीची कारवाई होत नाही अशी टीका देखील खडसेंनी केलेली आहे। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीनं समन्स बजावलेलं आहे। कोरोना काळातल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावलं गेलं असून चौकशीसाठी आज त्यांना हजर राहण्याची नोटीस दिली गेलेली आहे। कोरोना काळातल्या खिचडी वाटप आर्थिक घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीनं समन्स बजावलेलं आहे। सूरज चव्हाण अटक झालेल्या प्रकरणामध्ये संदीप राऊत यांची देखील ईडी चौकशी करण्यात येणार आहे। पुढच्या आठवड्यात संदीप राऊत यांना चौकशीला हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलेलं आहे। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून सरकारवर टीका करणाऱ्यांवर मंत्री गुलाबराव पाटलांनी आता चोख प्रत्युत्तर दिलंय। ईडी चौकशी ही सरकार करत नसून त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे अशी खोचक टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होतीये। मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जागा वाटपाच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आज दिवसभर आघाडीच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी होतील। या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या पक्षांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज अजित पवार गटातल्या नेत्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अनिल पाटील यांची आज साक्ष नोंदवली जाईल। पुण्यातील पुरंदर इथल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी एकदाच भूसंपादन करावं तसंच पुन्हा भूसंपादन करण्याची गरज भासू नये याबाबतचा आराखडा तयार करावा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिलेले आहेत। पुरंदरसह राज्यातल्या विविध विमानतळांचा आढावा फडणवीसांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृहामध्ये घेतलेला आहे।
अजित पवार गटातले शिक्षक पदवीधर मतदारसंघातले आमदार विक्रम काळे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे डोहाळे लागले। कारण मंत्रिपदाची इच्छा विक्रम काळे यांनी थेट पत्रकारांसमोरच बोलून दाखवलेली आहे। मी सामान्य लोकांची कामं करतो, सामान्यांची कामं करायची असल्यास मंत्रिपद हवंय आणि ते मागणं मला काही गैर वाटत नाही, असं विक्रम काळे यांनी म्हटलंय। उल्हास पाटलांच्या भाजप प्रवेशाचा जास्त फायदा भाजपला होणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलाय। उल्हास पाटील यांच्या पाठीशी सर्वसामान्य मतदार नसल्याचा दावा देखील त्यांनी केला। तसंच भाजपमध्ये आता बाहेरून येणाऱ्या लोकांचाच जास्त भरणा असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। भाजपचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांच्या मार्फत भाईंदरमधील राम भक्तांसाठी भव्य लाईट शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला या लाईट शो मार्फत प्रभू श्रीरामाचं मनमोहक दर्शन रामभक्तांना घडवण्यात आलेलं आहे। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये असलेल्या बेकायदा बांधकामांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। हायकोर्टानं कल्याण डोंबिवली पालिकेला यासाठी 2 महिन्यांची मुदत दिलेली आहे। तसंच सर्वेक्षणानंतर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिलेले आहेत। राज्यामध्ये कोरोनाच्या 59 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे, तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 377 वर पोहोचलेली आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे। आता मुंबई ते नागपूरपर्यंतचा प्रवास अवघ्या 8 तासात पूर्ण होणार आहे। इगतपुरी आमणे रस्त्याच्या शेवटचा टप्पा जुलैमध्ये पूर्ण होईल आणि त्याच मार्गावरील बोगदे आणि पुलांचं काम आव्हानात्मक आहे। राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं भारतीय निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळेला राज्यातील कर्मचारी आणि अधिकारी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत। मुंबईच्या बोरिवलीमधल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी ट्रेन पुन्हा एकदा सुरू होणार आहे। त्यासाठी 43,33 लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आलेली आहे। याबाबतचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं जारी केलेला आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे। परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील 39 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण होणार आहे आणि या सर्वेक्षणाच्या कामासाठी मुंबई पालिकेतील 30,000 कर्मचारी सुट्टीविना घरोघरी जाऊन हे सर्वेक्षणाचं काम पूर्ण करणार आहेत। मध्य रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर आता कारवाई झालेली आहे। तर चालू वर्षात 20 जानेवारीपर्यंत 1.85 लाख प्रवाशांवर कारवाई झालेली आहे। त्यांच्याकडून तब्बल 7,43 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये पुढचे काही दिवस थंडीची लाट येणार आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यातल्या अनेक भागांमध्ये तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात विशेषतः राज्याच्या उत्तर भागात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे। कोचिंग क्लासेसच्या संदर्भात केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी क्लास चालक संघटनांची बैठक 28 जानेवारीला पुण्यात होणार आहे। ही नियमावली केवळ कोचिंग क्लासेससाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या धोकादायक आहे, असं क्लास चालकांचं म्हणणं आहे। क्लास चालक संघटनांनी या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। पुणे शहर आणि परिसरामध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली आहे। शिवाजीनगरमध्ये 9.7 तर एनडीएमध्ये 8.2 अंश तापमानाची नोंद झालेली आहे। शहर आणि परिसरात हवेतला गारठा महिना अखेर कायम राहण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी बुधवारी किमान तापमानामध्ये घट होऊन गारठ्यात वाढ झालेली आहे। नगरमध्ये 9 अंश इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे, तर पुणे शहरातही यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली आहे। महिना अखेरपर्यंत थंडी अशीच कायम राहील असा अंदाज आहे। दोन मित्रांनी एकत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, मात्र दोघं दारूच्या नशेत असताना झालेल्या क्षुल्लक कारणामुळे एका मित्रानं दुसऱ्या मित्राचा खून केलेला आहे। आरोपीचा अजूनही शोध सुरू आहे। नागपूरमध्ये एका कार चालकानं एका व्यक्तीला बोनेटवरनं फरफटत नेल्याचा प्रकार घडलाय। शहरातल्या
नरेंद्रनगर भागामध्ये एका कार चालकानं दुचाकीला धडक दिली। यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या दुचाकीस्वाराला कार चालकानं चक्क 3 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं। या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही, मात्र भर रस्त्यावर हा सगळा प्रकार सुरू होता। सांगलीतल्या कुपवाड इथल्या स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे। नियोजनाअभावी शहरातील सगळ्या स्मशानभूमींची दयनीय अवस्था आहे। त्यामुळे मृतदेहांची सुद्धा हेळसांड होताना दिसतेय। प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं पावलं उचलली जात नसल्यानं स्थानिकांकडून आता संताप व्यक्त होतोय। सांगलीमध्ये नव्या वर्षातल्या पहिल्या सौद्याला सुरुवात झालेली आहे, तर मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये 160 रुपये इतका उच्चांकी दर बेदाण्याला मिळालेला आहे। त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। विविध मागण्यांसाठी देशभरातल्या शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। पिकांना हमीभाव, नोकरी आणि पेन्शन यासारख्या मुद्द्यांवरनं शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आणि या बंदमध्ये शेतकरी आणि दुकानदार यांना सुद्धा सामील होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।